नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनाब संजय राऊत असं म्हणतात की अमित भाई शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कुठे आहेत? संजय राऊत, तुमचा पक्ष हरवलाय, तुमचा पक्ष महाराष्ट्रातनं गायब झालाय, त्याकडे लक्ष द्या. अमित भाई शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, सातत्यानं जनतेमध्ये असतात. अमित भाई शहा 2 दिवसापूर्वी तुमच्या नाकावर टिचून महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. नरेंद्र मोदीजी आंध्र प्रदेशमध्ये लाखो लोकांच्या सभेला संबोधित करून गेले. सातत्यानं जनतेशी संवाद साधण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा करतायत. उद्धवजी ठाकरे कुठे आहेत याचं उत्तर द्या. उभाटा गट कुठे आहे याचं उत्तर द्या. महाराष्ट्रातनं उभाटा गट हरवलेला आहे, उभाटा गट गायब झालेला आहे आणि उभाटा गटाचं अस्तित्व महाराष्ट्रातनं संपलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. अमित भाई शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे फक्त इंस्टाग्रामवरनं किंवा फेसबुकवरनं लाईव्ह करण्यापुरतं मर्यादित नाहीत. उद्धवजींचं सरकार हे फेसबुकचं सरकार होतं. उद्धवजींचं सरकार हे घरात बसून मातोश्रीमध्ये बसून चालणारं सरकार होतं. 2.5 वर्षाच्या काळात 2.5 दिवस मंत्रालयात येणारे उद्धवजी ठाकरे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इंस्टाग्रामच्या माध्यमातून जेनझीशी संवाद देखील साधतात आणि सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये देखील जातात. पक्ष गायब तुमचा झालेला आहे. त्यामुळं अमित भाई शहा कुठे आहेत हे विचारण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपला पक्ष कुठे आहे याचा विचार करा. महाराष्ट्रानं तुमचा पक्ष संपूर्णपणे गायब केलेला आहे, बुडवलेला आहे. मोदी आणि अमित भाई शहा ना संसदेला घाबरतात ना तुमच्यासारख्या विरोधकांना घाबरतात. संजय राऊत, तुमच्यासारख्या विरोधकांना पुरून उरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा आहेत. अमित भाई शहा आज संसदेमध्ये येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा संसदेमध्ये उभे राहतात तेव्हा विरोधक गळीत गात्र होतात. विरोधकांची हवा गायब होऊन जाते. एक अकेला सप्पे भारी. संजय राऊत, तुम्ही कितीही प्रयत्न केले आणि तुम्ही कितीही सांगितले की नरेंद्र मोदी ज्यांना संसदेत नाहीयेत, लोकसभेत नाहीयेत, राज्यसभेत नाहीयेत, तर जेव्हा मोदीजी संसदेमध्ये उभे राहतात तेव्हा सगळ्या विरोधकांना भारी पडतात. सोनार की एक लोहार की ही म्हण संजय राऊत विसरले असतील. मोदीजी जेव्हा संसदेत येतील तेव्हा संजय राऊत, तुमची आणि इंडिया आघाडीची पळताभुई थोडी होईल. अमित भाईंचा राजीनामा कशासाठी मागतायत? अमित भाईंनी 370 कलम हटवलं म्हणून अमित भाईंचा राजीनामा मागतायत. काश्मीरमधली दगडफेक थांबवली म्हणून अमित भाईंचा राजीनामा मागतायत. बांगलादेशमधली घुसखोरी रोखली म्हणून अमित भाईंचा राजीनामा मागतायत. पाकिस्तानला घरात घुसून मारलं म्हणून अमित भाईंचा राजीनामा मागतायत. दहशतवाद्यांचा खात्मा केला म्हणून अमित भाईंचा राजीनामा मागतायत. तुमच्यासारख्या गद्दारांना धडा शिकवला म्हणून अमित भाईंचा राजीनामा मागतायत. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व जिवंत ठेवलं म्हणून अमित भाईंचा राजीनामा मागतायत. संजय राऊत, नेमका अमित भाईंचा राजीनामा तुम्ही कशासाठी मागतायत? ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादाची गद्दारी करून तुम्ही राहुल गांधींचं लांगुल चालन करताय त्याला अमित भाईंनी विरोध केला म्हणून तुमची जळफळाट होते. दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं, नक्षलवाद्याचं कंबरड मोडलं म्हणून संजय राऊत तुमची जळफळाट होते. अमित भाईंनी दहशतवाद संपवला, नक्षलवाद संपवला, परंतु संजय राऊत हे अर्बन नक्षली आहेत, त्यामुळं अमित भाईंना ते विरोध करतायत. परंतु अमित भाईंना जनतेनं निवडून दिले. अमित भाईंच्या पाठीशी 140 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. तुमच्यासारख्या लोकांच्या राजीनामा मागितल्यानं काहीही फरक पडत नाही. अमित भाई 2029 पर्यंत गृहमंत्री राहणार आणि पुढे देखील अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मार्गक्रमण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्रामचा वापर करतात, तरुणांना साथ घालतात, त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. इंस्टाग्रामवरून आता संसद चालवा, नवीन संसद कशाला नाही, संजय राऊतांना एकच विचारायचं आहे की 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना फेसबुक लाईव्ह कोण करत होतं? घरामध्ये बसून कोण राहत होतं? मातोश्रीमध्ये बसून सरकार कोण चालवत होतं? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जनतेशी संवाद साधतायत.
ते काल आंध्र प्रदेशमध्ये होते, आज दिल्लीमध्ये आहेत. सातत्यानं जनतेच्या मध्ये असतात, जनतेशी संवाद साधतात. नुसतं फेसबुक लाईव्ह करून कोमट पाणी प्या म्हणून घरात बसणारे नरेंद्र मोदीजी नाही आहेत. ते इंस्टाग्रामवरून जेनझीशी संवाद साधतात आणि प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधतात. आंध्र प्रदेशमध्ये लाखोंच्या सभेला संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. उद्धवजी ठाकरे नेमकं कुठे आहेत? उद्धवजी ठाकरे मातोश्रीमधनं बाहेर तरी पडतायत का? घर बस्या माजी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या कच्च्या बच्च्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. जनता मंतरमध्ये सीजेपीचं आंदोलन देशव्यापी आहे असं विधान अतुल बेनके यांनी केलं होतं. संजय राऊत म्हणतात की आरएसएसच्या सहकार्यावर हे विधान भाजपला मान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील, यांना तरुणांची काळजी आहे. संजय राऊत तुमच्यासारखं स्वतःची दुकानदारी चालवण्याचं काम ते करत नाहीत. राज ठाकरे यांना अमित ठाकरेंचं करिअर सेट करायचंय, उद्धवजी ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं. तसं भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला आमच्या मुलांची, आमच्या नातवांची, आमच्या पंतवांची करिअर सेट करायची नाहीत. हा भारतीय जनता पार्टीमध्ये आणि इतर पक्षामध्ये फरक असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तरुणांसाठी आणि देशासाठी काम करणारी संघटना आहे. तुमच्यासारखं घर चालवण्यासाठी, तुमच्यासारखं मातोश्री 2 बांधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काम करत नाहीत, तर देश उभारण्यासाठी काम करतायत. हे तरुणाईचं आंदोलन होतं आणि तरुणाईच्या आंदोलनामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेनझी सोबत सातत्यानं इंस्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधतायत. आता मोदीजी इंस्टाग्रामहून संवाद साधून तुमची हवा काढून घेतात म्हणल्यावर तुमच्या पोटामध्ये दुखतंय. या आंदोलनाच्या माध्यमातून काही समाजकंटक लोक, मी जाणीवपूर्वक सांगतो, या आंदोलनाच्या माध्यमातून काही समाजकंटक लोक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते. त्याबद्दल अतुलजी लिमे यांनी विधान केलेलं आहे. हे समाजकंटक लोक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या देशामध्ये नेपाळ आणि बांगलादेश झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते. अशांसाठी तो इशारा आहे. अशा लोकांना सोडलं जाणार नाही. सरकारनं त्याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे. नाही, संजय राऊत पत्राचाळीमध्ये लोकांनी आवाज उठवला, तुम्हाला तुरुंगवास झाला, तेही संविधानिक नव्हतं. प्रश्न राम मंदिराचा नाहीये. राम मंदिराच्या घोटाळ्या प्रकरणात लोकांना अटक झाली आहे. गुन्हेगारांना शिक्षा होणार आहे, त्यांच्याकडनं पायी पायी वसूल केली जाणार आहे. परंतु तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या नावानं जी नौटंकी सुरू केली आहे त्याला विरोध आहे. ज्यांनी मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये राम मंदिराची खिल्ली उडवली होती. उद्धवजी ठाकरे यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं होतं, तरीही उद्धवजी ठाकरे त्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेले नव्हते. का? तर राहुल गांधींना वाईट वाटेल आणि आपलं महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल म्हणून उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी गेले नव्हते. ज्या उद्धवजी ठाकरे यांना रामरक्षा वाचता येत नाही त्यांनी राम मंदिरावर न बोललेलं बरं. स्वतःचं दुकान चालवण्यासाठी आणि स्वतःचं संपलेलं अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी तुम्ही राम नामाची नौटंकी करतायत. परंतु या देशातल्या राम भक्तांना माहिती आहे की ज्या समाजवादी पार्टीनं प्रभू रामचंद्रांच्या भक्तांवर गोळ्या झाडल्या, ज्या समाजवादी पार्टीचे हात राम भक्तांच्या खुनाने बरबटलेले आहेत, हत्येनं बरबटलेले आहेत, अशांच्या मांडीला मांडी लावून संजय राऊत, उद्धवजी ठाकरे तुम्ही बसताय. तुम्हाला प्रभू रामचंद्रांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आधी हिम्मत असेल तर काँग्रेसची साथ सोडा, समाजवादी पार्टीची साथ सोडा आणि मग प्रभू रामचंद्रांबद्दल प्रश्न विचारा. मग राम मंदिरासाठी आंदोलन करा, मग चंदा चोरी प्रकरणात आंदोलन करा. परंतु ज्या समाजवादी पार्टीचे हात राम भक्तांच्या खुनाने बरबटलेले आहेत त्यांच्यासोबत बसून तुम्हाला राम मंदिराबद्दल किंवा चंदा चोरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत हे महाराष्ट्राचे संपत राऊत आहेत. संपत राऊत म्हणजे ज्यांनी अख्खी शिवसेना संपून टाकली, ते संपत राऊत म्हणजे संजय राऊत आहेत. संजय राऊतांनी उभाटा गटाचं अस्तित्व पार लयाला नेऊन टाकले. उद्धवजी ठाकरे यांची कारकीर्द संपून टाकली. आदित्य ठाकरे यांचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपवण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय. त्यामुळं कुणाला चंपतराय म्हणण्यापेक्षा
आपण संपतराव राऊत आहोत, ज्यांनी उभाटा गट पूर्णपणे संपून टाकला. असे संपतराव राऊत म्हणजे संजय राऊत आहेत. आधी आपल्या पक्षाकडे बघा, आधी आदित्य ठाकरेंचं करिअर संपवलंय त्याकडे बघा. उद्धवजी ठाकरे यांचा अख्खा पक्ष गिळंकृत करून टाकला संजय राऊत. त्यामुळे तुम्ही चंपतराय वगैरे सांगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातले उभाटा गटाचे संपतराव राऊत आहोत याचं आत्मचिंतन संजय राऊतांनी करावं. देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान खूप व्हायरल होते पंकजा मुंडेंचं. त्या असं म्हणाल्या होत्या की राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं तरी काही वाटतं. त्यावर वडेट्टीवारांनी आता एक स्टेटमेंट केलं. त्यांना ते असं म्हणतात की त्याला जर पक्षात न्याय मिळत नसेल तर त्यांनी पक्षातून बाहेर व्हावं. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मान मिळेल. हायकमांडला विचारून आम्ही त्यांना पक्षात येईल. विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार आहे हे एकदा विजय वडेट्टीवारांनी सांगितलं पाहिजे. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाहीत. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार तुमच्या नेतृत्वात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय. तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. तुम्ही देखील काँग्रेस सोडणार आहात. विजय वडेट्टीवार लिहून घ्या, तुम्ही देखील काँग्रेस सोडणार आहात. कारण तुमच्या नेतृत्वात चंद्रपुरात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय. पंकजाताई मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या संघर्ष कन्या आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टी पंकजाताई कधीही सोडणार नाहीत. कारण मुंडे साहेबांचा वारसा पंकजाताई मुंडेंकडे आहे. विजय वडेट्टीवार तुमच्याकडे नेमका काय वारसा आहे? तुम्ही आधी कुठल्या पक्षामध्ये होता? आता काँग्रेसमध्ये जाऊन लुडबुड करताय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये विजय वडेट्टीवार देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षामध्ये जातील. कारण साधे नगरसेवक विजय वडेट्टीवारांना सांभाळता येत नाहीत. त्यांनी पंकजाताईंना अशा पद्धतीच्या ऑफर देऊ नये. पंकजाताई मुंडे या विचारांवर चालणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार आहेत हे विजय वडेट्टीवारांनी लक्षात ठेवावं. वडेट्टीवार भाजपमध्ये येण्याचे इच्छुक असतील तर स्वागत करा. विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार हे नक्की आहे. विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये जास्त दिवस राहणार नाहीत. विजय वडेट्टीवार लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. कारण चंद्रपूरमध्ये काय गडबाजी चालते तुम्हाला माहिती आहे. विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता आले नाही. चंद्रपूरमध्ये आपण बघितलं, प्रतिभाताई धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार हा सामना महाराष्ट्राने बघितलाय. त्यामुळे विजय वडेट्टीवार फार दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत. त्यामुळे त्यांनी इतरांना ऑफर देऊ नयेत. देवेंद्र फडणवीस यांना देवी शक्ती आहे की देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास गाडा अतिशय समर्थपणे पुढे चालतोय. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होतोय. या संदर्भानं ते वक्तव्य होतं. विनाकारण चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये एवढंच मला सांगायचं. नाही, विजय वडेट्टीवार नेमक्या कुठल्या रामाचे चेले आहेत? त्यांना राम चालत नाहीये, त्यांना बाबर चालतोय. त्यांना हनुमान चालत नाहीयेत, त्यांना औरंगजेब चालतोय. त्यामुळे ज्या विजय वडेट्टीवारांचा पक्ष ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलंय त्यांनी असं रामनामाची खिल्ली उडू नका. विजय वडेट्टीवार ज्यांनी रामनामाची खिल्ली उडवली त्यांचा कार्यभार बुडालेला आहे. त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे. उद्धवजीनं प्रभू रामचंद्रांची खिल्ली उडवली होती, त्यांचं अस्तित्व संपलंय. राहुल गांधींनी प्रभू रामचंद्रांची खिल्ली उडवली होती, त्यांचं अस्तित्व लयाला येतंय. विजय वडेट्टीवार तुम्ही अशा पद्धतीनं देवदेवतांचा अपमान करत असाल तर तुमचं अस्तित्व संपायला उशीर लागणार नाही. भाजपशी लढा, राजकीय पक्षांशी लढा, पण प्रभू रामचंद्रांशी लढा घेतला तर रावणाचा जसा अंत झाला तसा वडेट्टीवार तुमचा आणि तुमच्या पक्षाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचे काका यांनी एक वक्तव्य आहे चर्चेत आज ना उद्या माझा भारताचा पंतप्रधान महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावं ही महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करणं याच्यात काहीही चुकीचं नाही. 2029 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात आम्ही लढू. मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे. योग्य वेळी
महाराष्ट्राला पंतप्रधान पदाची संधी मिळेल अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे. तशी देवेंद्रजींच्या काकांची इच्छा आहे, तशी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. योग्य वेळी महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला देखील हरकत नाही. राम मंदिराच्या ज्या खासदारांनी आयोजित केली होती त्याच्यावर ट्विट करण्यात आले. रोहित पवार आज टीका करतात की दिल्ली पोलीस त्याचा तरी योग्य तपास करतील, कारण भाजपच्या विरोधात एकंदरीत ही पत्रकार परिषद होती आणि त्यामुळे भाजपचा ज्या प्रकारे दिल्ली आंदोलनामध्ये प्रभाव पाहायला मिळाला तसाच दबाव या ठिकाणी पाहायला मिळतो. नाही, यादव यांच्यावर जी चप्पलफेक करण्यात आली, पप्पू यादव यांच्यावर, त्याचं कुणीही समर्थन करत नाही. अशा पद्धतीनं वैचारिक लढाई ही विचारांनी लढली पाहिजे. कुठेही मारहाण करणं, चप्पलफेक करणं याचं भारतीय जनता पार्टी समर्थन करत नाही. ते चूकच होतं. ज्यांनी चप्पलफेक केली त्यांच्यावर देखील FIR अंतर्गत कारवाई करण्यात येईल, त्यांना देखील योग्य ती शिक्षा मिळली जाईल. परंतु ज्या समाजवादी पार्टीनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं त्यांना राम मंदिराबद्दल किंवा चंदा चोरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, एवढंच मला सांगायचं आहे. आणि राहिला प्रश्न रोहित पवारांचा, रोहित पवार दडपशाही काय असते, गुंडगिरी काय असते, हे एकदा आजोबांना जाऊन विचारा. तुम्हाला आठवत असेल तर नागपूरमध्ये आदिवासी बांधवांचा, गोवारींचा मोर्चा निघाला होता. त्यावेळेला रोहित पवारांचे आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आदिवासी बांधवांवर, गोवारी बांधवांवर गोळीबार केला. त्याच्यामध्ये शेकडो गोवारी बांधवांची हत्या झाली होती. रोहित पवार एकदा आजोबांना जाऊन विचारा की आपण गोवारींवर हत्या का केली होती, त्यांच्यावर गोळीबार का केला होता. याचं उत्तर एकदा रोहित पवारांनी आपल्या आजोबांना विचारलं पाहिजे आणि मग भारतीय जनता पार्टीची दडपशाही आहे, अमुक आहे, तमुक आहे हे सांगितलं पाहिजे. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आदिवासींच्या मोर्चावर गोळीबार करून शेकडो आदिवासींची हत्या करणाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. विदेशी फंडिंगवरून एकंदरीत दिल्लीतल्या आमच्या आंदोलनावर टीकावर पत्रकारांचं म्हणणं की तुम्ही सध्या आंदोलनाला देशद्रोही म्हणत असाल तर RSS संघटना देखील देशद्रोही आहे, कुठल्याही प्रकारचा विषय ही संघटना घेत नाही. देशद्रोही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, तर विजय वडेट्टीवार, तुम्ही आणि राहुल गांधी आहात. परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करण्याचं कटकारस्थान कोण रचतं? राहुल गांधी रचतायत. रोज परदेशात जायचं आणि भारताची बदनामी करायचं हे कोणी सुरू केलंय? तर राहुल गांधींनी केलंय. त्यामुळं फॉरेन फंडिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीनं देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना आळा बसण्यासाठी आता केंद्र सरकार एक कायदा आणतंय. याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कायदा मांडतील आणि या कायदा मंजूर झाल्यानंतर फॉरेन फंडिंगच्या माध्यमातून या देशामध्ये देशविरोधी ताकदी, देशविरोधी आंदोलन करणाऱ्यांची पळताभुई थोडी होणार आहे. विजय वडेट्टीवारांची पोटदुखी त्याच्यामुळे होते, कारण राहुल गांधी रोज उठून भारताची बदनामी करतायत. परदेशामध्ये जातायत, भारताच्या संविधानाला नावं ठेवतायत. परदेशामध्ये जातायत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतायत. त्यामुळं भारताच्या संविधानाचा परदेशात जाऊन अपमान करणाऱ्या राहुल गांधीला एकदा सुबुद्धी मिळो, एवढीच प्रार्थना. छगन भुजबळांना नाशिकचा पालकमंत्री करा असे बॅनर आता नाशिकमध्ये फडकले. नाशिकच्या खड्ड्यांवरतून एकंदरीत भुजबळांनी गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे. देवाभाऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत. त्यामुळं कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते. बॅनरबाजी करून काहीही होत नाही. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष कुलभूषण सिंग जे आहेत त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. वडेट्टीवार असं म्हणतात की महिला त्यांच्या विरोधात न्याय मागत होतात तेव्हा काही लोक जे आहेत त्यांचे गुणगान गातात. आज त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली, याचा अर्थ न्याय मिळाला. खोटं षडयंत्र रचा, जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न करा. काही कुस्तीपटूंना हातीशी धरून त्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र काही लोकांनी केलं, त्याचा पर्दाफाश झाला, त्यांची निर्दोष मुक्तता केली, त्याचं आम्ही